भाजपनं त्यांचे उमेदवार 2 महिने आधी घोषित केले, तसेच शिवसेनेचे 15 उमेदवार आधी दिले असते तर निवडणुकीचं चित्र वेगळं असतं असं शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले। तसंच निवडून आलेल्या सर्वांचं अभिनंदन, पण अजितदादा महायुतीमध्ये थोडे उशिरा आले असते तरी चाललं असतं असा घरचा आहेर रामदास कदमांनी काल दिला। तर रामदास कदमांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनी पलटवार केलेला आहे। दरम्यान हे पक्षाचं मत नसून गैरसमज पसरवला जात असल्याचं रावसाहेब दानवेंनी सांगितलं की जशा भाजपाचे उमेदवार 2 महिने आधी जाहीर झाले आणि ते कामाला लागले आणि पडले, पण ते जर 2 महिन्याआधी शिवसेनेचे उमेदवार जर जाहीर झाले असते तर मी तुम्हाला सांगतो 15 पैकी 13-14 जागा आल्या असत्या, कदाचित 15 देखील आल्या असत्या। आज नुकसान नरेंद्र मोदींचं झालंय। थोडेसे लेट अजितदादा आले असते तर ती 9 मंत्रिपदं आमच्या शिवसेनेच्या लोकांना मिळाली असती आणि शिवसेना आणखी मजबूत झाली असती। थोडासा उशीर त्यांनी करायला हवा होता असं मला वाटलं, ते मी बोललो। सातत्यानं अजितदादांवर खापर फोडणाऱ्यांना मी सांगू इच्छितो, महायुतीमधल्या दोघांना पण, भाजपला आणि सेनेला सुद्धा, शेवटी मग काय होतं, आम्हाला पण काही बंधनं येतात। पण कालच्या शिवसेनेच्या मेळाव्यात शिंदे साहेबांच्या भाषणापूर्वी रामदास कदम साहेबांनी जे भाष्य केलं त्यांना एकच सांगतो, अजितदादा वेळेवर आले म्हणून तुमची लंगोट तरी वाचली। दादा जर आले नसते तर तुम्हाला कमंडलू घेऊन हिमालयात गोसावी म्हणून फिरावं लागलं असतं। त्यामुळे रामदास कदम साहेब, आपण आपला अवाका पाहून बोलावं, अजितदादांवर आपण बोलू नये। आणि जर कोणी अशा पद्धतीनं वारंवार, मी मागेही सांगितलं आता पण सांगतो, जाणीवपूर्वक जर तुम्ही आम्हाला अंगावर घेणार तर आम्ही तुम्हाला शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही। एखाद्या व्यक्तीनं आपलं स्वतःचं मत मांडलं याचा अर्थ ते त्या पक्षाचं मत नसतं। पक्षामध्ये अनेक रंगाची माणसं असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे वक्तव्य करतात, पण जोपर्यंत पक्ष त्याला पुष्टी देत नाही त्याला तोपर्यंत तुम्ही त्याला हे पक्षाचं अधिकृत मत आहे असं म्हणता येणार नाही। ज्या वेळेस यश आणि अपयश येतं, यशाचं आणि अपयशाचं मूल्यमापन केलं जातं तेव्हा त्याला अनेक कंगोरे असतात। काँग्रेसने जे काही आमच्याबद्दल गैरसमज पसरवला की 2004 निवडून आल्याच्या बाद हे संविधान बदलतील, असे वेगवेगळ्या प्रकारचे गणित राजकारणात मांडल्या जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।